बोदवड येथे नाळगाव रोड परिसर अमर डेअरीजवळ एसटी आणि मोटरसायकलचा भीषण अपघात घडलेला आहे। या गंभीर अपघातामध्ये 3 जण जखमी झालेले आहेत। सदर अपघात हा मोकाट कुत्रे अचानक आडवे आल्याने घडल्याचे प्रथमदर्शनी सांगितले आहे। कोल्हाडी येथील रहिवासी वसंत पुंडलिक ढाके वय 75 हे आपल्या पत्नीसह बोदवडहून नाळगावकडे जात असताना अमर डेअरीजवळ मोकाट कुत्रे आडवे आल्याने त्यांची मोटरसायकल घसरली। अशातच मागून भरधाव वेगाने येणारी एसटी क्रमांक MH06 S8621 या एसटीच्या चालकाने रस्त्यावर पडलेल्या या दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचा टर्न घेतला। अशातच समोरून येणाऱ्या मोटरसायकल MH19 BX 2532 वरील मोटरसायकलस्वार अरिहंत अशोक कासोडे याला या एसटीची जोरदार धडक बसली। अपघात इतका भीषण होता की मोटरसायकल अक्षरशः चक्काचूर होऊन एसटी खाली अडकली। सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु या गंभीर अपघातात तिघीही मोटरसायकलवरील स्वार हे गंभीर जखमी झालेले आहे। अशातच पुन्हा एकदा ढिम्म प्रशासनाचे अकार्यक्षम व बेजबाबदारपणा पुन्हा समोर आलेला असून वेळोवेळी अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही शहरातील प्रशासन या मोकाट कुत्र्यांकरवी कुठलेही पाऊल उचलत नसल्याने सदर गंभीर अपघात घडत आहे। गेल्या काही दिवसांअगोदरच या मोकाट कुत्र्यांकरवी अनेक बकऱ्यांचा फडशा पाडला गेला, तरीही प्रशासनाकडून या कुत्र्यांवर कुठलीही कारवाई करताना आढळून येत नाही। मात्र आज एका कुत्र्यामुळे या 3 निष्पाप जीवांचा बळी गेला असता याला जबाबदार कोण असा प्रश्न संतप्त जनतेने केलेला आहे। नेहमी अपघात होता इथे नेहमी अपघात होता। इथे स्पीड ब्रेकर पाहिजे, 2 स्पीड ब्रेकर पाहिजे, एक आणि एक 2 झाला, 2 जागी पाहिजे। आम्ही गाडीत पुढेच होतो ना। बरं, कसा झाला अपघात? अपघात कसा झाला? पडले होते दोघी नवरा बायको, कुत्र्याने पाळले होते। ते कुत्रे पायी पडले आणि हा वाचवायला गेला, हा ठोकून गेला, रस्त्यात पडेल होते। त्याचे वाचवून दोघेही मरून जाते। मग काय कुठले शिरसाळा मारवते, एसटी कुठे चालली होती? शिरसाळा